हाय मैत्रिणींनो, तुम्ही पण तुमच्या किचनमध्ये अशा प्रकारे कडप्यावरती किंवा रॅकवरती असा पेपर वापरत असाल तर आजपासून वापरण्याची अजिबात गरज नाही। बघा, ज्या वेळेस आपण ओले भांडे यावरती ठेवतो त्यावेळेस पूर्ण पेपरही खराब होतो आणि ते दिसायला पण छान दिसत नाही। त्याऐवजी तुम्ही हे प्रोडक्ट नक्की घेऊन बघा। खूप कमी किमतीमध्ये मिळते। मला 5 मीटर फक्त 256 रुपयाला मिशोवरती मिळालेला आहे। तुम्हाला घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, चेकआउट करा। चला तर सर्वात अगोदर गॅस ओटा आणि खालचे पूर्ण भांडे काढून घेतले आणि त्या सर्व भांड्याला बाहेर घासायला नेलं। त्यानंतर कडप्याच्या रॅकमधले पूर्ण स्टीलचे डबे आणि प्लास्टिकचे डबे खाली काढून घेतले। त्यावरचे पेपर फाटले होते ते पण काढून घेतलं। त्यामधल्या दाढी साडी, कडधान्य वगैरे बाउलमध्ये काढून घेतलं आणि जे काही पॉकेट फोडलेले नव्हते त्या पॉकेटांना प्लास्टिकमध्ये बांधून ठेवलं आणि बाउलमध्ये काढलेल्या दाढी, कडधान्य उन्हात वाळत घातले। त्या अगोदर भांड्याचं टोपलं घासून घेतलं, नंतर सर्व प्लास्टिकचे डबे घासून धुवून घेतले आणि मग चिल्लर भांडे होते ते पण घासून घेतले। आता बाकी होते ते जर्मरचे आणि स्टीलचे डबे, ते पण घासून धुवून घेतले। सर्व भांडे घासून झाले आणि शेवटी या रॅकला घासायला घेतलं। रॅकला दोन्ही बाजूने छान घासून 2-3 पाण्याने धुवून घेतलं आणि नंतर घासलेले सर्व भांडे चटईवर उन्हामध्ये वाळत ठेवले। हे बघा, किचनमधले बोर्ड, खिडकी आणि या बोर्डवरती तर बघा किती तेलकट चिकटपणा बसलेला आहे। हा सगळा चिकटपणा काढण्यासाठी मी काय केलं, थोडं कडक गरम पाणी घेतलं। पडलेला ब्रश होता, त्या ब्रशने गरम पाण्यामध्ये भिजवून बोर्डाचा चिकटपणा क्लीन करून घेतला। त्यानंतर त्याच गरम पाण्यात कपड्याचा ब्रश बुडवून खिडकीला छान घासून घेतलं आणि दुसऱ्या हाताला उशीचं कवर बांधून खिडकीला सहज पुसून घेता आलं। त्याच्यानंतर ओट्या बाजूची स्टाईलसुद्धा छान घासून पुसून घेतली। इकडे या बोर्डावरती सुद्धा खूप जास्त चिकटपणा होतं, ते सहज मी कसं काढलं बघा। नळाला लावलेली चाळणीसुद्धा धुवून घेतली आणि नळाला पण ब्रशने घासून घेतलं। नंतर गॅस ओटा मस्त घासून पुसून घेतला। किचन साफ करताना सकाळी नुकतेच नळ आले होते, गुंडाला आतून बाहेरून छान घासून घेतलं आणि पिण्याचं पाणी भरून घेतलं। या ड्राममध्ये पण पिण्याचं पाणी भरलेलं आहे, त्याला बाजूला सरकवून तिथे स्टँडवरती गुंड भरून ठेवले आणि गुंडावरचे पाण्याचे थेंब होते ते कपड्याने पुसून घेतलं। ही रॅक जे दिसते आहे 2 दिवसापूर्वीच घेतलेली आहे आणि आजच भिंतीला लावून घेतली। ते वॉलपेपर लावताना एक गंमतच झाली। तो वॉलपेपर लावताना थोडा कागद सरकवून चिकटवायचं होतं, पण मी काय केलं, एकाच वेळी पूर्ण कागद काढून घेतला आणि मग बघा त्या वॉलपेपरची काय हालत झाली। नंतर समजले की या पद्धतीने लावायचं असतं। त्या वॉलपेपर मागचा कागदाचा उपयोग मी इथे गॅस ओट्या खालच्या कडप्याला लावले आणि त्याला मस्त त्रिकोण आकार दिला। सर्व स्टीलचे डबे वरती लावून घेतले, त्याच्याच खाली प्लास्टिकचे डबे ठेवले आणि त्याच्याच खाली जर्मरचे डबे ठेवलेत। ते झालं। आता मला रॅकवरती भांडे लावायचे होते। सर्व भांडे मी अगोदरच कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेलं होतं, फक्त ते लावायचे बाकी होते, ते आता लावून घेतले। घर म्हटल्यावर आपल्याला नीटनेटकं ठेवावंच लागतं। साफसफाई तर झाली, त्याचबरोबर आपल्याला आपल्या चेहऱ्याची आणि पूर्ण स्किनची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं असतं। त्यासाठी आपल्या चेहऱ्यासाठी मामाअर्थ फेस वॉश आहे सर्वात बेस्ट। चेहऱ्यावरचं ऑइल कंट्रोल करतं आणि स्किन ब्राईट करते, चमकदार दिसते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।